हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नंदा क्रिएशन्स. आणि आज बघूयात नवरीसाठीचे मराठी साज. सगळ्यात आधी आहे हा बेलपानचा नेकलेस. आय वुड से चिंचपेटी पण म्हणू शकता, नेकलेस पण म्हणू शकता. हे इथे सुंदर कानातल्यांसोबत, आणि जेव्हा आपण लेअरिंग करतो नेकलेसची त्यासाठी हा बेस्ट आहे. त्यानंतर आहे आपला सगळ्यात आणि फेमस असा कोल्हापुरी साज, आणि मीडियम लेंथचा आहे. यामध्ये तुम्हाला लेंथ पण अवेलेबल होतील. देन येतो पुतळे हार. खूप सुंदर दिसतो ब्राईडसाठी. त्यामध्ये छोट्या सिक्क्यांवाला, मोठ्या सिक्क्यांवाला दोन्ही आहे. मेटलमधला एक आहे आणि एक दोऱ्यांमध्ये ओवलेला आहे. हा मोठा आहे, हा लक्ष्मीच्या सिक्क्यांवाला महालक्ष्मी. आणि हे छोटेवाले. हा नेकलेस कॉम्बोमध्ये येतो आणि यासोबत इयरिंग्स पण येतात. हे बघा, हा मोठावाला आणि त्यासोबतच एक लहान असा छोटासा नेकलेस, जे तुम्ही लेअरिंग पण करू शकता. देन ही आपली गोल्डन कलरची चिंचपेटी. खूप सुंदर दिसते जेव्हा तुम्ही मोत्यांचं पेअरिंग करता, किंवा मग गोल्डनमध्येही जाते. देन ठुशींकडे वळूया. ही आहे गादी ठुशी, पारंपरिक अशी मस्त अशी स्लिक डिझाईन आहे, पण तेवढीच ती रॉयल दिसते. देन ही पारंपरिक गादी ठुशी, जी की गळ्याला पक्की अशी बसते. त्यानंतर माझा सगळ्यात फेवरेटवाले ही लफा ठुशी. ही 2 कलरमध्ये आहे, पिंक आणि ग्रीन. खूप सुंदर दिसते, आणि यासोबत कानातले पण आहेत. ही तुम्ही कोल्हापुरी साजसोबत पण पेअरअप करू शकता. आणि बेलपान ठुशी हॅज माय हार्ट. खूप सुंदर दिसते, खूप पारंपरिक आहे. तुम्ही सिंगल पण पेअर करू शकता. आणि ही वज्रटेक, बोल्ड आणि रॉयल, खूप सुंदर दिसते. ठुशांमधनं झाल्यावर आपण बघूयात सध्या ट्रेंडिंग असलेले हे चंद्रकोर हार. खूप सुंदर जातात सेकंड लेयरला. यामध्येही 2 डिझाईन्स अवेलेबल आहेत. जी आधी दाखवली ती, आणि ही एक डिझाईन. दोन्ही पण डिझाईन्स खूप सुंदर दिसतात. स्पेशली जेव्हा तुम्ही वरती ठुशी वगैरे घालतात, आणि सेकंड लेयरला हा चंद्रकोर हार खूप सुंदर दिसतो. प्लस या दोघांसोबतही इयरिंग्ज आहेत. सो तुम्हाला अजून एक ऑप्शन्स भेटतो इयरिंग स्टाईल करायला, आणि ट्रस्ट मी खूप सुंदर दिसतात. आता इयरिंग्सचं बोलतोय तर हे इयर कफ्स बघूयात. खूप छान डिझाईन्स आहे. खूप साऱ्या ब्राईड्सला रिक्वायरमेंट्स असते की आम्हाला गोल्डमध्येच हवं आहे, टेम्पल ज्वेलरीमध्ये नको आहे. सो हा पूर्ण गोल्डमध्ये, जो की तुम्ही ह्या सगळ्या ज्वेलरीसोबत पेअरअप करू शकता. यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळणार आहेत, जे ट्रेंडिंग आहेत. आणि प्लस तुम्ही कस्टमाइज पण करू शकता, जसं की मी हे कस्टमाइज केलं आहे. आणि जस्ट टू गेट दिस डिझाईन. ब्राईड्स म्हटलं की समथिंग एक्स्ट्रा हवंच, बट जर तुम्ही मिनिमल करत असाल तरी हे जाईल. आणि मिनिमल बुगडी, खूप खूप मला खूप जास्ती आवडतो हा दागिना. खूप अंडररेटेड आहे, बट इट लुक्स रिअली एलिगंट अँड नाईस. म्हणजे तुमच्या लुकला पूर्ण एक नवीन नजरिया दिला, आय वुड से. बट या ट्रस्ट मी, बुगडी खूप सुंदर दिसते. यामध्ये तुम्हाला 4 ते 5 डिझाईन्स अवेलेबल आहेत. तुम्ही कस्टमाइज पण करू शकता, आणि स्पेसिफिक रिक्वायरमेंट्सनुसार पण तुम्ही ह्या बनवून घेऊ शकता. जस्ट लुक ॲट दिस. हा पूर्ण जातो कोल्हापुरी साजसोबत, कुठल्याही ह्या दागिन्यांसोबत. नंतर येतो आपला खोपा. खूप ट्रेंडिंग आहे ब्राईडसाठी. त्यामध्ये पण 2 ते 3 प्रकारचे खोपे आहेत. आणि ऑब्व्हियसली चंद्रकोर तर आता ऑब्व्हियसली कंपल्सरीच झाली आहे. आणि ही छोटीशी चंद्रकोर, जी की तुम्ही खोपा डेकोरेट करायला यूज करू शकता. आणि हे हातफुल. यामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन्स मिळणार आहेत, आणि आपल्याकडे ट्रायल्स पण आहेत ब्राईडसाठी. तुम्ही रेंटवर पण घेऊ शकता आणि परचेस पण करू शकता. जेव्हा तुम्हाला नाही कळत की कुठलं ज्वेलरी किंवा कुठलं आउटफिट कॅरी करायचं लग्नामध्ये, सो टू रिच आउट टू नंदा क्रिएशन्स. इथे तुम्हाला सगळं गाईड केलं जाईल. तुमची ज्वेलरी, तुमचा आउटफिट कसं असणार आहे, तुमचा लुक कसा असायला हवा, हे सगळं तुम्हाला गाईड करण्यात येईल तुमच्या स्किन टोननुसार, तुमच्या आउटफिटनुसार. सो आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. आणि लेट मी नो तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल, बिकॉज हे तर झालं महाराष्ट्रीयन. यात पण अजून खूप सारे डिझाईन्स येणार आहेत. पुढेही अशा छान छान डिझाईनसोबत भेटूया.